तेव्हा जेवढा आनंद होता त्यापेक्षा कितीतरी पटीने आनंद आज मला होतोय, कारण माझ्या लाखो करोडो मायला भगिनी यांच्या खात्यात पैसे जात आहेत. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो, मी काल माहिती घेतली, काही बहिणींच्या खात्यात 100-150 रुपये होते, काही बहिणींच्या खात्यात 1 रुपया होता. आता हे 3000 मिळाल्यामुळे 3001 रुपया एवढी मोठी रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली. हे समाधान आहे, हे समाधान आहे. आणि म्हणून स्त्री, आई, बहीण स्वतःसाठी जगत नसते. मी देखील एक शेतकरी कुटुंबातून आलोय, सर्वसामान्य परिवारातून मी आलोय. मी पाहिलंय माझी आई कशी कसरत करायची, घर चालवताना, महिन्याचं नियोजन करताना ते मी पाहिलेलं आहे. आणि आज त्या काय हाल अपेष्टा आई बाबांनी माझ्या सोसल्या त्याचा साक्षीदार मी आहे. आणि मेहनत दिवसभर केल्यानंतर काहीतरी मिळायचं आणि त्यानंतर उपजीविका चालायची. हे पैसे जे आहेत हे पैसे कसे वापरले जायचे, भावंडांना कसं सांभाळायचं, आणि त्यासाठी छोट्या मोठ्या गोष्टींना आपल्याला मन कसं मारावं लागायचं हे देखील मी माझ्या आईला पाहिलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या वेळेस माझी पत्नी आली, आई आणि पत्नी जेव्हा घर चालवत होते त्याही वेळेस मी पाहिलं की घरकाम करत असताना काही कंपनीचं काम देखील, टूथपेस्टचे बॉक्स देखील बनवण्याचं काम आमच्या घरी चालायचं, आम्ही तेही पाहिले. परंतु खऱ्या अर्थाने मला आज याचं समाधान आहे की आनंद आहे. आम्ही अशा परिस्थितीतून आम्ही सोन्याचा चमचा घेऊन